सुनबाई, तुला तुझ्या आत्ते-सासूला साडी द्यायची पण अक्कल नाही का? हे काय दिलं आहेस मला? ही काय साडी आहे का? किती हलकी आणि स्वस्त आहे ही साडी. मी तुझ्याबद्दल अगदी बरोबर विचार करत होते. तुला तर तुझ्या माहेरच्यांनी काही शिकवलंच नाही. त्यांनाच काही येत नाही तर तुला तरी काय शिकवणार? घरात सगळीकडे शांतता पसरली. सीमा म्हणाली, आत्या, तुम्हाला साडी पसंत पडणार नाही असं कसं होईल? हेमात्या म्हणाली, ही साडी काय देण्याच्या लायकीची आहे का? एवढी फालतू साडी मी नेसणार का? मला काय समजलीस तू? त्यावर सीमाने आत्याला जे उत्तर दिलं ते ऐकून सगळे चकितच झाले. असं उत्तर ज्याबद्दल आत्याने कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. सासरे आल्यावर सीमा तिच्या खोलीत शांतपणे बसली होती. बाहेर अंगणात पूजेची तयारी चालू होती. तिच्या सासूने रमाताईंनी काही वेळापूर्वी सांगितलं होतं, सुनबाई, लवकर आंघोळ करून घे आणि तयार हो. गुरुजी येतच असतील. पूजेला तुला आणि अंकुशला बसायचं आहे. सीमा पूजेसाठी तिची तयारी करत होती. तेवढ्यात बाहेरून कठोर शब्द तिच्या कानावर पडले. हे काय आहे वहिनी? हे ऐकून सीमा दरवाजात जवळ आली आणि ऐकू लागली. बाहेर गोंधळात तिला काही स्पष्ट ऐकू आलं नाही, पण एवढं मात्र जाणवलं की बाहेर कोणीतरी रागात आहे. तिच्या छातीतली धडधड वाढली. ती विचार करत होती की नक्की काय झालं असेल. तेवढ्यात दरवाजा धाडकन उघडला. तिची सासू खोलीत आली आणि त्यांच्या मागे मागे हेमात्या देखील आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. त्यांच्या हातात एक साडी होती. खोलीत येताच तिच्या सासूने ती साडी रागाने फेकून दिली आणि सीमाला म्हणाली, हे काय आहे? तुझ्या वडिलांनी आम्हाला काय समजलं आहे? माझ्या नंदेला ही असली साडी दिली आहे का? हीच इज्जत आहे का आमची? सीमा काही न बोलता शांत उभी होती. तिची मान खाली होती. तिची नजर त्या साडीवर गेली जी तिच्या माहेरातून आली होती, जी साडी तिच्या आईने कितीतरी प्रेमाने घेतली होती. सीमाच्या डोळ्यातून पाणी आलं. तेवढ्यात हेमात्या म्हणाली, सुनबाई, तू बोलत का नाहीस? या घरातली मी एकुलती एक नणंद आहे आणि माझ्यासाठी तुझ्या घरच्यांनी ही असली साडी पाठवली आहे का? हीच इज्जत आहे का माझी? असली फडतूस साडी तर माझी कामवालीसुद्धा घालणार नाही. सीमाने हिंमत एकवटली आणि म्हणाली, आत्या, माझ्या आईने खूप प्रेमाने. पण तिला पूर्ण बोलू न देता हेमात्याने तिचं बोलणं मध्येच थांबवलं आणि म्हणाली, वहिनी, ऐकत आहेस ना? ही म्हणते प्रेमाने. प्रेम असं असतं तर मग दुश्मनी काय असेल? तिच्या सासूच्या चेहऱ्यावर सुद्धा आता नाराजी स्पष्ट दिसू लागली होती. त्या रागात म्हणाल्या, खरंच सुनबाई, तुझ्या घरच्यांना तर एवढी पण अक्कल नाही की कुठल्या वेळेला काय द्यावं. तू तर आमच्या नातेवाईकात आमचं नाक कापलंस. सीमाच्या डोळ्यातले अश्रू आता तिच्या गालावर ओघळत होते. तिला काहीतरी बोलायचं होतं, आपली बाजू मांडायची होती, पण तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. तेवढ्यात सीमाचे सासरे तिथे आले आणि त्यांनी आल्या आल्या बघितलं की वातावरण जरा गंभीर झालं आहे. त्यांनी लगेच त्यांच्या बहिणीची समजूत काढायला सुरुवात केली आणि म्हणाले, हेमा, काय झालं? एवढ्या छोट्याशा गोष्टींवर नाराज व्हायला काय झालं? पण हेमा आत्या काही ऐकायला तयारच नव्हत्या. त्या म्हणाल्या, दादा, तुला ही एवढी छोटी गोष्ट वाटत आहे का? तुला दिसत नाही यांनी मला कसली फडतो साडी दिली आहे? हीच साडी जर मी माझ्या घरी घेऊन गेले तर माझ्या घरातले काय म्हणतील? माझी मुलं काय म्हणतील? आमच्या आईला तर तिच्या माहेरात काही किंमतच नाही. सीमाचे सासरे हेमात्याची समजूत काढत म्हणाले, हे बघ हेमा, कधी कधी आपल्याला वस्तू आवडत नाही, पण याचा अर्थ असा नाही की ती फडतूस किंवा स्वस्त असते. हेमात्या लगेच म्हणाली, अरे दादा, तुला काय माहीत असणार? तू थोडी साडी नेसतोस. कुठली साडी कशी आहे हे तुला कसं समजणार? आणि मेहरबानी, माझी मुलं लग्नाला आली नाहीत, नाहीतर हे बघून त्यांनी काय विचार केला असता? हेमात्याने तिच्या भावालासुद्धा टोमणा मारायचा सोडला नाही. त्यानंतर त्यांनी आगीत तेल ओतत त्यांच्या बहिणीला म्हणाल्या, वहिनी, आज जर तू शांत राहिलीस तर पुढे ही लोक तुझ्या डोक्यावर बसतील. आज ही असली साडी पाठवली, उद्या काहीतरी वेगळंच करतील. आत्तापासूनच यांना यांची लायकी दाखवून दिली पाहिजे. हे एकदा सीमाच्या सासूचा राग आणखीनच वाढला. ती म्हणाली, खरंच सुनबाई, तुझ्या घरच्यांनी तर आमची बेअब्रू केली. एवढं मोठं लग्न केलं आणि त्या बदल्यात ही साधी साडी पाठवली. लोक काय विचार करतील? आता त्या दोघींनी मिळून सीमाला घेरलं होतं.
एक एक शब्द बाणासारखा तिला टोचत होता. तेवढ्यात हेमात्याने आदेश दिला, आत्ताच्या आत्ता फोन लाव तुझ्या घरच्यांना. त्यांना सांग लगेच चांगल्यातली साडी पाठवून द्यायला. मी हा अपमान अजिबात सहन करणार नाही. सीमा थरथरत्या आवाजात म्हणाली, आत्या, ते आत्ताच? आत्या जोरात म्हणाली, हो आत्ताच. एकतर ती साडी बदला, नाहीतर ही गोष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही. आता सीमाकडे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. तिने मोबाईल घेतला आणि तिच्या माहेरी फोन लावला. तिने फोन लावताच पलीकडून तिच्या आईने फोन उचलला. तशी सीमा म्हणाली, आई, ते साडी. तसं तिच्या आईला लगेच समजलं की प्रकरण काहीतरी वेगळंच आहे. त्यांनी विचारलं, काय झालं बाळा? सीमा रडत म्हणाली, आई, त्यांना ती साडी आवडली नाही. आत्या खूप नाराज आहेत. तू आत्यांसाठी दुसरी चांगली साडी पाठवून दे. पलीकडे काही वेळ शांतता पसरली. मग तिच्या आई म्हणाली, ठीक आहे बाळा, तू रडू नकोस. मी दुसरी साडी घेऊन येते. त्याच दिवशी संध्याकाळी सीमाचा भाऊ साडी घेऊन आला. यावेळी साडी महागातली होती. ती 5,000ची होती. रंग पण छान होता आणि कापड देखील चांगलं होतं. सीमाला वाटलं की आता सगळं ठीक होईल. पण आत्याने साडी बघताच नाक मुरडत म्हणाली, हा, आता ठीक आहे, पण मी असली साडी नेसत नाही. आता बदलून आली आहे तर राहू दे, मी ठेवून घेते. हे ऐकून सीमाला अजूनच वाईट वाटलं. पण प्रकरण एवढ्यातच थांबलं नाही. आत्या म्हणाली, तुझ्या आईला इथे येऊन माफी मागायला पाहिजे होती. साडी घेऊन मुलाला पाठवलं आहे. असो, माझ्या भावाचं घर आहे म्हणून मी यावेळी गप्प बसले. पण जो माझा अपमान झालाय तो मी कधीच विसरणार नाही. हे ऐकून सीमाला खूप वाईट वाटलं. ती सुद्धा मनातल्या मनात म्हणाली, आत्या, तुम्ही आत्ता जे वागलात ते सुद्धा मी कधीच विसरणार नाही. त्या दिवसानंतर सीमा कुणाला काही बोलली नाही. पण त्या दिवशीचा अपमान, प्रत्येक अश्रू, प्रत्येक शब्द तिने मनात साठवून ठेवला. बघता बघता या गोष्टीला 1 वर्ष होऊन गेले. पण सीमा तो प्रसंग अजिबात विसरली नव्हती. आत्तापर्यंत ती त्या घरातल्या प्रत्येकाला चांगलं ओळखू लागली होती. प्रत्येकाचा असली चेहरा तिला माहीत झाला होता. या 1 वर्षात तिने प्रत्येक जबाबदारी पूर्ण केली. तिने प्रत्येक नातं आदरानं जपलं आणि त्यामुळेच तिची सासूसुद्धा तिच्याशी चांगलं वागत होती. कारण सीमा प्रत्येक काम गपगुमान करत होती. पण सीमाच्या या शांतीच्या मागे जो ज्वालामुखी लपला होता तो कुणालाच माहीत नव्हता. याच दरम्यान घरातल्यांना समजलं की हेमात्याच्या मुलाचं लग्न ठरलं आहे. घरात पुन्हा एकदा लग्नाची तयारी सुरू झाली. आत्यांचा मान पुन्हा एकदा वाढला होता. जणू तीच या घरची सगळ्यात मोठी मालकीण होती. प्रत्येक गोष्टीत तिचा हुकूम चालायचा. प्रत्येक गोष्टीत त्यांचा विचार सगळ्यात वर असायचा. हेमात्या जेव्हा कधी घरी यायची तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर तो जुना गर्व दिसायचा. सीमा त्यांना बघायची तेव्हा तिच्या मनातली ती जुनी जखम ताजी व्हायची. यावेळी सीमा शांत होती, पण ती कमजोर नव्हती. लग्नाचा दिवस आला. सगळं घर लाईटिंगनं सजलं होतं. ढोल, ताशांचा आवाज, हसण्याचा आवाज, पाहुण्यांची रेलचेल, सगळं काही पहिल्यासारखंच होतं. सीमाच्या सासरचे सगळेजण हेमात्याच्या घरी पोहोचले होते. सीमा मात्र त्या वेळेची वाट बघत होती, जेव्हा तिला तिच्या अपमानाचा बदला घ्यायचा चान्स मिळेल. आत्याच्या घरी आल्यावर सीमाला 1 वर्षापूर्वी घडलेली घटना पुन्हा आठवली. लग्न लागलं आणि आत्यांची सून घरात आली. सुनेनं आणलेलं सामान सोडायची वेळ आली. तशी पुन्हा लगबग सुरू झाली. सीमा तिथेच बाजूला उभी राहून सगळं बघत होती. साड्यांचं पार्सल फोडून त्यातून एक साडी काढून आत्याने सीमाच्या सासूच्या हातात दिली आणि म्हणाली, घ्या वहिनी, माझ्या सुनेच्या माहेरातून तुमच्यासाठी ही साडी. तशी सीमाची नजर त्या साडीवर गेली. तिला तीच 1 वर्षापूर्वीची घटना आठवली. ती साडी खूपच हलक्यातली होती. तिच्या सासूला देण्याच्या लायकीची तर अजिबात नव्हती. सीमाने लगेच तिच्या सासूकडे बघितलं. तिला असं वाटलं की आत्ता तेच पुन्हा घडणार जे 1 वर्षापूर्वी तिच्यासोबत घडलं होतं. गोंधळ, टोमणे आणि अपमान. पण असं काहीच घडलं नाही. सीमाच्या सासूने एक नजर त्या साडीकडे बघितलं आणि शांतपणे म्हणाल्या, असू दे सीमा, काही अडचण नाही. जे मिळाले त्यात समाधान मानलं पाहिजे. लग्नघर आहे म्हटल्यावर एवढं चालायचं. हे ऐकून तर सीमाला धक्काच बसला.
तिच्या मनात एक वादळ उठलं होतं. तिच्या कानात ते जुने 1 वर्षापूर्वीचे शब्द घुमू लागले. फोन लाव तुझ्या घरी. ही असली फडतूस साडी. आमचा अपमान झाला आहे. तिच्या डोळ्यासमोर तिचा रडत असलेला चेहरा आला. तिच्या आईचा भरलेला आवाज आठवला आणि त्यावेळी तिला मजबूर करून तिच्या माहेरातून दुसरी साडी आणायला लावली होती. तिने स्वतःला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती स्वतःला बोलण्यापासून थांबवू शकली नाही. ती पुढे झाली आणि अगदी मजबूत स्वरात म्हणाली, सासूबाई, मी तुम्हाला एक विचारू का? तिची सासू आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, हो बोल ना, काय झालं? सीमाने त्या साडीकडे बघितलं आणि इशारा करत म्हणाली, हीच इज्जत आहे का तुमची? काय छान मान ठेवलाय आत्याने त्यांच्या सुनेच्या माहेरात. बघा तरी कसली साधी साडी दिली आहे तुम्हाला. खरंच आपल्या घरातली कामवालीसुद्धा असली साडी नेसणार नाही. तुम्हालाच कशी आवडली काय माहीत. हे ऐकून तिच्या सासूला धक्काच बसला. ती रागावत हळू आवाजात म्हणाली, सुनबाई, ही काय पद्धत आहे का बोलण्याची? मी तुला सांगितलं ना, जे मिळालंय त्यात समाधान मानायचं असतं. पण सीमा आता थांबणार नव्हती. ती म्हणाली, मिळालंय त्यात समाधान मानायचं? खरंच का? जर असंच होतं तर मग त्या दिवशी तुम्ही असं का बोलला नाहीत? ज्या दिवशी माझ्या माहेरातून साडी आली होती त्यावेळेस का नाही बोललात की जे मिळाले त्यात समाधान मानायला पाहिजे? त्यावेळी का मला रडवलं गेलं? का मला सगळ्यांच्या समोर बेइज्जत करून माझ्या माहेरातून फोन करून मला दुसरी साडी मागवायला लावलीत? तिच्या सासूकडे आता याचं काहीच उत्तर नव्हतं. त्यांचा चेहरा उतरला. सीमा पुढे म्हणाली, तुम्हाला माहीत आहे का, मला त्या दिवशी किती वाईट वाटलं होतं. मला असं वाटत होतं की मी त्यावेळी घरात नाही तर कोर्टात उभे आहे, जिथे प्रत्येकजण मला आरोपी ठरवत आहे. मी रडत रडत माझ्या आईला फोन केला आणि त्या बिचारीने लगेच जाऊन बाजारातून दुसरी नवीन साडी आणली, फक्त यासाठी की तिच्या लेकीचा अपमान होऊ नये, तिची इज्जत वाचावी. आणि एवढं होऊन देखील त्यावेळी आत्या काय म्हणाल्या होत्या? नाईलाजाने घेते. उलट त्यांनी माझ्या आईकडून एवढ्याशा गोष्टीची माफीसुद्धा मागायची मागणी केली होती. मग आज ते सगळं का होत नाही? कारण माझ्या जागी आज आत्याची सून आहे म्हणून. आज जेव्हा आत्याच्या सुनेच्या माहेरातून ही असली साडी आली आहे तर तुम्हीच म्हणताय, असू दे, जे दिलंय त्यात समाधान मानायचं. असं का? कारण यावेळी तुमच्यावर वेळ आली म्हणून? का यावेळी समोरच्यांचा अपमान करून तुमचा मान वाढणार नाही म्हणून? तिची सासू खाली मान घालून उभी होती. ती हळूच इकडे तिकडे बघत होती की कुणी ऐकलं तर नाही ना. सीमाने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, सासूबाई, त्या दिवशी पण तुम्ही हेच म्हणाला असता की राहू दे, जे दिलंय त्यात समाधान मान, तर आज मी हे सगळं बोललेच नसते. पण त्या दिवशी तुम्ही आत्यांचं ऐकून माझा एवढा अपमान केलात की जो मी आजपर्यंत विसरले नाही आणि कदाचित पुढे कधीच विसरणार नाही. असं बोलून सीमा शांत बसली, पण तिचे शब्द खोलीत घुमू लागले. तिची सासू काही वेळ शांत बसली. त्यानंतर मग हळू आवाजात म्हणाली, सुनबाई, आता हे सगळं बस कर. हे बोलताना त्या इतक्या हळू आवाजात बोलत होत्या की त्यांना देखील लाज वाटत होती. सीमाने तिच्या सासूकडे बघितलं पण काही बोलली नाही. आता तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, तर तिच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं की आज तिने तिच्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं केलं होतं. तिचे शब्द तिच्या सासूच्या मनात खोलवर उतरले होते. आज त्यांना पहिल्यांदा त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती, पण जे झालं त्याला बदलू शकत नव्हत्या. सीमाच्या मनात अजून एक आग तशीच शिल्लक होती. तिने तिचा मुद्दा मांडला होता, पण तो मुद्दा अजून आत्यासमोर गेला नव्हता आणि तोपर्यंत सीमाच्या मनाला शांती मिळणार नव्हती. काही दिवसांनंतर ही संधी तिच्याकडे चालून आली. हेमात्या काही दिवसांनी त्यांच्या घरी आल्या. तोच जुना गर्व. येताच त्यांनी सगळं घर स्वतःच्या ताब्यात घेतलं, जसं त्या प्रत्येक वेळी करायच्या. सीमाने त्यांना बघितलं आणि तिच्या काळजात धस्स झालं. पण यावेळी तिने ठरवलं होतं की ती अजिबात घाबरणार नाही, तर ती तेच करणार जे तिने ठरवलं होतं. आत्या 2 दिवस राहिली आणि आज तिची माघारी जायची तयारी सुरू झाली. सीमाची सासू सगळी तयारी करत होती,
पण सीमा पुढे होत म्हणाली, सासूबाई तुम्ही थांबा, मी करते सगळी तयारी. मी आत्यांसाठी खूप छान साडी आणून ठेवली आहे. हे ऐकून तिच्या सासूला बरं वाटलं. त्यांच्या मनात थोडी काळजीसुद्धा होती. त्यांनी काही न बोलता फक्त मान हलवली. सीमा तिच्या खोलीत गेली आणि तिच्या कपाटातून एक साडी घेऊन आली. तीच साडी जी तिच्या सासूला आत्याने लग्नात दिली होती. सीमाने ती साडी आणली आणि आत्यांच्या समोर ठेवली आणि म्हणाली, आत्या तुम्ही निघालात म्हणून तुम्हाला ही साडी. आत्याने ती साडी बघितली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्यांनी ती साडी हातात घेतली, नीट बघितली आणि मग रागात म्हणाल्या, सुनबाई तुला तुझ्या आत्या सासूला साडी द्यायची पण अक्कल नाही का? ही कसली साडी देत आहेस मला? ही काय साडी आहे का? मी अगदी तुला बरोबर ओळखते. तुझ्या घरच्यांनी तुला अजिबात संस्कार दिले नाहीत. घरात शांतता पसरली. सीमा शांतपणे म्हणाली, आत्या साडी तुम्हाला आवडणार नाही असं कसं होईल बरं? आत्या रागात म्हणाली, ही साडी काय घ्यायच्या लायकीची आहे का? ही असली फालतू साडी मी नेसणार का? तुम्हाला समजलीस तरी काय? सीमा हळूच हसून म्हणाली, पण आत्या ही तीच साडी आहे जी तुमच्या सुनेने तिच्या लग्नात आमच्या आईंना दिली होती. आणि आई तर काहीच बोलल्या नाहीत. त्या तर एवढंच म्हणाल्या होत्या की जे मिळालंय त्या समाधान मानलं पाहिजे. मग तुम्हाला का एवढा राग येतोय? हे ऐकून मात्र आत्याला असं वाटलं जणू कोणीतरी गरम उकळतं तेल त्यांच्या कानात ओतलं आहे. त्यांच्याकडे याचं अजिबात उत्तर नव्हतं. त्यांनी सीमाकडून असल्या बोलण्याची कधी विचार पण केला नव्हता. आता सीमाच्या शब्दांना धार आली होती आणि तिच्या बोलण्यातून तिने राग व्यक्त केला. सीमा म्हणाली, आत्या आईंना वाटलं असतं तर त्यांनी त्याच दिवशी तुमच्या सुनेचा अपमान केला असता, जसा तुम्ही माझा केला होता. पण त्यांनी असं काही केलं नाही. त्यांनी दाखवून दिलं की त्यांच्यात तुमच्यापेक्षा जास्त संस्कार आहेत. तुम्हाला माहीत आहे ना तुम्ही माझ्यासोबत काय केलं होतं? त्यावेळी मला या घरात येऊन काही ताससुद्धा झाले नव्हते आणि तुम्ही माझ्या माहेरातून आलेली साडी अशी फेकून दिलीत, जशी ती भंगारातून आली होती. तुम्ही मला सगळ्यांच्या समोर रडवलं होतं आणि मला माझ्या आईला फोन करायला लावलात. मग माझ्या सासूने सुद्धा असंच करायला पाहिजे होतं का? तुमच्या सुनेला तिच्या माहेरी फोन करायला लावला पाहिजे होता का? आता मात्र हेमात्तेचा चेहरा फिका पडला होता. सीमाचा आवाज भरून आला, पण तिने स्वतःला सांभाळलं. ती म्हणाली, माझी आई फोन केल्या केल्या त्या दिवशी लगेच बाजारात गेली आणि 5,000ची साडी घेऊन आली. फक्त तिच्या मुलीचा मान राखला जावा म्हणून. एवढं करूनसुद्धा वर तुम्ही काय म्हणाला होतात? ही असली साडी नेसत नाही, पण नाईलाजाने ठेवून घेते. हाच मान असतो का जो तुम्ही दुसऱ्यांना देता? माझ्या मनात आलं असतं तर मी लग्नातच यावरून गोंधळ घातला असता. पण तुमच्या त्या निष्पाप सुनेचं यात काहीच दोष नव्हता म्हणून गप्प बसले. हेमा त्या आता पूर्णपणे शांत होत्या. त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. सीमा म्हणाली, आज तीच परिस्थिती तुमच्यावर आली तर तुम्हाला वाईट वाटतंय. पण त्या दिवशी तुम्ही मला काय वाटत असेल, माझ्या आईवडिलांवर काय परिणाम झाला असेल याचा जरासुद्धा विचार केला नाहीत. तुम्ही म्हणाला होता ना की हा अपमान तुम्ही कधीच विसरणार नाही. मग आत्या मी सुद्धा काहीच विसरले नाही. एक एक शब्द मला आठवतोय, एक एक अश्रू मला आठवतोय. हे ऐकून हेमा आत्याने मान खाली घातली. त्यांच्याजवळ बोलायला शब्दच नव्हते. तेवढे सीमाचे सासरे पुढे आले. ते म्हणाले, हेमा आज जे झालं होतं ते होणारच होतं. मी तुला त्याच वेळी समजावलं होतं, पण तू माझं ऐकलं नाहीस. तू आमच्या सुनेचा जेवढा अपमान केला होतास त्याचं उत्तर तुला आज मिळालंय. त्यावेळी फक्त तू तेच केलं नाहीस, तर यात माझ्या बायकोला देखील भडकावलंस. त्यामुळे माझ्या सुनेला तिच्या माहेरी फोन करायला लागला. त्यावेळी मला किती वाईट वाटलं असेल याचा तू जरासुद्धा विचार केला नाहीस. सीमाची सासू बाजूलाच उभी राहून खाली मान घालून सगळं ऐकत होती. त्यांच्या नजरेत पश्चाताप स्पष्ट दिसत होता. सीमाचे सासरे हेमा आत्याला म्हणाले, तुला प्रत्येक वेळी वाटायचं की तूच बरोबर आहेस, पण आज बघितलंस ना वेळ कशी बदलते. आज तीच साडी तुझ्यासमोर आहे
आणि तू तिचा स्वीकार करू शकत नाहीस. आता मात्र हेमात्तेची बोलतीच बंद झाली होती. त्यांचा चेहरा लाल झाला होता, नजर खाली होती आणि आवाज तर जणू गायबच झाला होता. सीमा सगळ्यात शेवटी म्हणाली, आत्या, मान दिला जात नाही तर कमवला जातो. जो दुसऱ्यांना मान देत नाही, वेळ त्याला त्याची जागा नक्कीच दाखवते. खोलीत शांतता पसरली. आज पहिल्यांदा हेमात्याकडे काहीच उत्तर नव्हतं. आत्ता कुठे जाऊन सीमाच्या मनाला शांती मिळाली होती, कारण आज तिच्या कुटुंबाचा बदला पूर्ण झाला होता.